नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आजच्या ठळक घडामोडी. ईश्वरपुरात तिहेरी भीषण अपघात, डंपरच्या धडकेत 2 कारचा चक्काचूर. सांगलीतील गणेशनगर जलतरण केंद्रात तरुणाचा बुडून मृत्यू, पोहताना घडली दुर्घटना. विनापरवाना पिस्तूल बाळगणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद. राष्ट्रीय लोक अदालतीत 3,500 प्रकरणं निकाली, 13,55,00,000 दंड वसूल. विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण शहर विकासाच्या आड, सत्ताधाऱ्यांचा जोरदार हल्लाबोल. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. पेठ सांगली रस्त्यावरील प्रकाश हॉस्पिटल समोरील पेट्रोल पंपाजवळ रविवारी दुपारी भीषण तिहेरी अपघात झाला. भरधाव डंपरनं 2 कारला जोरदार धडक दिल्यानं 4 जण किरकोळ जखमी झाले असून वाहनांचं मोठं नुकसान झालंय. मिळालेल्या माहितीनुसार यू टर्नवर थांबलेल्या स्विफ्ट डिझायर कारला खडी भरून जाणाऱ्या डंपरनं पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेमुळं स्विफ्ट समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारला आदळली. या अपघातात दोन्ही कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय. स्विफ्टमधील चालक तसंच दुसऱ्या कारमधील 2 महिला आणि 1 पुरुष जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. या अपघातात वाहनांचं सुमारे 10 ते 15 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सांगलीतील गणेशनगर इथल्या रोटरी क्लबच्या रामभाऊ भिडे जलतरण केंद्रात रविवारी दुपारी अम्मार आसिफ शेख वय वर्ष 28 राहणार अंधेरी वेस्ट मुंबई या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा नोंद करण्यात आली आहे. अम्मार शेख हा काही दिवसांपासून गणेशनगर इथल्या मशिदीत वास्तव्यास होता. रविवारी उकाडा वाढल्यानं तो मित्रांसोबत पोहण्यासाठी जलतरण केंद्रात गेला होता. दुपारी 3च्या सुमारास तो मित्रांसह तलावात पोहत होता. रविवारची सुट्टी असल्यानं जलतरण केंद्रात मोठी गर्दी होती. दरम्यान 3:45च्या सुमारास अम्मारचे मित्र तलावातून बाहेर आले. मात्र अम्मार दिसत नसल्यानं त्यांनी शोध घेतला असता तो तलावात बुडाल्याचं आढळून आलं. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते आहे. सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अवैध शस्त्र बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कारवाई करत त्याला ताब्यात घेतलंय. भिलवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. अनिकेत गुंडा करंडे वय वर्ष 24 राहणार विठुरायाची वाडी तालुका कवठेमंकाळ असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय. झडतीदरम्यान त्याच्याकडून 1 देशी बनावटीचं विनापरवाना पिस्तूल आणि 1 जिवंत काडतूस जप्त करण्यात आलंय. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 60,500 रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, उपनिरीक्षक कुमार पाटील आणि पथकानं ही कारवाई केली आहे. या प्रकरणी भिलवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सांगली जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत तब्बल 3,612 प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यात आली आहेत. यामध्ये 3,173 दावापूर्व प्रकरणे आणि विविध न्यायालयातील 439 प्रलंबित प्रकरणांचा समावेश आहे. या लोक अदालतीत एकूण 13,55,59,762 रुपयांची वसुली करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गी कांबळे यांनी दिली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा आदिती उदय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये 9 मे रोजी महालोक अदालत घेण्यात आली. यावेळी पक्षकारांना तडजोडीने प्रकरणे मिटवून वेळ आणि पैशांची बचत करण्याचे आवाहन करण्यात आले. लोक अदालतीत न्यायाधीश, वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. पुढील राष्ट्रीय लोक अदालत 12 सप्टेंबर 2026 रोजी होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहनही यावेळी करण्यात आलंय. सांगली शहरातील काही रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसतानाही विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण नागरिकांमध्ये गैरसमज पसरवत असल्याचा आरोप महापौर धीरज सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अतुल माने, सभागृह नेते संदीप आवटी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांनी चव्हाण हे केवळ विरोधासाठी विरोध करत असून शहराच्या विकास कामांमध्ये अडथळे निर्माण करत आहेत असा आरोप केलाय. नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाला जोडणारे काही प्रमुख रस्ते काँक्रीटचे करण्याचा प्रस्ताव असल्याचं सांगत यामुळे शहरातील पायाभूत सुविधा आणि व्यवसाय वृद्धीस चालना मिळेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. महासभेत सर्व नगरसेवकांची मते जाणून घेतल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.